आश्वासने देण्याचा काळ संपला आता। भाइयों बहनों, हम चुनके आने के बाद पहला किसान का कर्जा माफ करेंगे, आता अशी आश्वासन चालणार नाही। तुम्ही आश्वासन दिले ते पार करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडा। मग आता जर 10 लाख रुपयाचा, कारण तुम्हाला जर आमचा विमा उतरवता येत नसेल तर मग आम्ही आहे ना भीक मागून तुमचे विमा उतरवतो, कारण शेतकऱ्यावर आज तीच परिस्थिती आहे, अक्षरशः भीक मागण्याचीच वेळ आलेली आहे। मग आता आमच्या पदरचे आणि इकडून तिकडून कर्ज करण्यापेक्षा आम्ही 1-1 रुपया 10-10 रुपये कोणी देईल त्याच्याकडून भीक मागून सर्व संचालक मंडळाचे सभापती सहित 10-10 लाख रुपयाचे विमा तुमचे उतरून देऊ। आमचे बंधू बी तिचे संचालक आहे, ते बी विषय मांडतात, हे तुम्हाला बी माहिती आहे, तर आम्ही त्यांच्या मार्फत त्यांना बी सांगतो ते म्हणजे जाऊन ये, तुम्ही शेतकरी म्हणून जाताय। तर माझं असं तुम्हाला म्हणणं आहे साहेब, का तुम्ही याच्यात जरी हे मार्च एंड पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे विमे नाही उतरवले, कारण की आज बाजार समिती शेतकऱ्यांना चालली, आज तुम्ही एस मध्ये बसलाय कोणी पदाधिकारी आहे, आज साहेब जे सभापती म्हणून मिळवतात हे आमच्या शेतकऱ्यांचे जीव मिळवत आहे। लक्षात आमचं जरी हाल झालं तर तुमचं काय डबल हाल होती, तर तुम्ही बी जगले पाहिजे, शेतकरी बी जगला पाहिजे। आता दादा बोलले तसं ते बघत वारले, तर सगळ्या शेतकऱ्यांची तुम्ही तात्काळ उतरवा, नाहीतर आम्ही टाळा ठोको आंदोलन बाजार समितीला करू। सगळ्यात जास्त 1 कोटीचा सभापती साहेबांचा काढू, कारण ते बोलले होते ना, जे बोलले त्यांनी ते करून दाखवलं पाहिजे। हा, जर ते मत असतील का हे जे 5 आता हे भास्कर शेडा हे 5 जर संचालक विरोध करत असतील का नका काढू, तर आम्ही त्यांच्याकडे बघू। निश्चितच संचालक मंडळ, सभापती, उपसभापती यासाठी सकारात्मक आहेत। मीटिंगला अजेंड्यावर विषय झालेले आहेत, पणन संचालकांशी सुद्धा चर्चा झाल्यानुसार आपण अर्थसंकल्पात त्याची 50 लाखाची विम्याची तरतूद पण केलेली आहे। आणि 4 दिवसापूर्वी पणन संचालक नवीन आलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा सभापती साहेब जाऊन या विषयावर चर्चा करून आलेत का कसं करता येईल, कारण कायद्यात त्याची विशेष तरतूद करावा लागणार आहे, तर त्याचं ते गायडन्स घेऊन आलेले आहेत। उद्या मीटिंग आहे, उद्या मीटिंगसाठी आपल्याकडं कोटेशन सुद्धा आलेले आहे, तर उद्या मीटिंग करता ते प्रतिनिधी विमा एजंट जे कमीत कमी रकमेत शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त रकमेचा जो विमा उतरवायचा त्यांचा जो माणूस आहे त्यासाठी उद्या विमा एजंट सुद्धा बोलवलेले आहेत। उद्या मीटिंगच आहे। ही बाजार समिती कोणासाठी आहे? बरोबर, शेतकऱ्यांसाठी। तर त्या प्रत्येक सुविधा तुम्ही ज्या आश्वासनं दिलेली आहेत किंवा जे तुमचे कर्तव्य आहे हे तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये ती पूर्ण झाली पाहिजे। नुसतं विम्याचाच प्रश्न नाही, तर शेतकऱ्यांच्या कोल्ड स्टोरेजचा प्रश्न आहे, बाय प्रोडक्टचा प्रश्न आहे। जे शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय ते तुम्ही या 5 वर्षाचा तुम्ही घेऊ शकले नाही, तर आम्हाला मात्र वेळोवेळी ह्या गोष्टींवर तुमच्याशी भांडावं लागेल। आम्हाला कुठल्या पक्षाचं आम्हाला काय घेणं देणं नाही, आम्ही सर्वसामान्य शेतकरी जे उन्हातानात राबतो, आम्ही रात्रीचा दिवस करून पाणी भरतो आणि आमचं शेतमाल पिकवतो, आणि जर आमचं शेतमाल पिकवलं आम्ही तिथं जात असेल आणि कवड्या भावाने जर ते विकत असेल तर मात्र आम्हाला तुमच्याशी संघर्ष करावा लागेल। मग ते कोणत्या पक्षाचे आहेत का आमचे मित्र आहेत का कोणाचे नातेवाईक आम्ही बघणार नाही। शेतकरी म्हणून आम्ही आता यापुढे जाब विचारणार, कारण आम्हाला कोणाचं नेतृत्वाची गरज नाही, आम्ही सर्वसामान्य शेतकरी यापुढे सक्षमपणे तुमच्याशी लढा द्यायला तयार आहोत। दुसरा विषय असा का शेतकऱ्यांचे जे पंचायत बाजार समितीकडे आडतदारांकडे पैसे अडकले, त्या पैशाचं आता कितीतरी वर्ष झाले लोक शेतकऱ्यांची हेलपट्टी घालून त्यांचे पैसे काही वसूल झाले नाही पाहिजे। पण कलेक्टर साहेबांचा प्रस्ताव पाठवला, तो वसुलीचे अधिकार त्यांना नाही, त्यांनी तहसीलदार साहेबांना प्राधिकृत केलेले आहे, तर तहसीलदार साहेबांमार्फत त्याला वेळोवेळी त्यांच्या नोटीस जाऊन आता त्यांच्या सातबारा बोजा चढलाय। आता अंतिम प्रक्रिया लिलावाची, त्यांच्या जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया बाकी आहे, ती लवकरात लवकर पूर्ण होणार। साहेब आज ते 2-3 वर्ष ज्या अडचणीकडे पैसे बाकी शेतकऱ्यांची त्यांची अडचण चालू आहे नाही, आता माल खरेदी करत नाही मला बाजार समितीच्या आवारामध्ये आपल्याकडे लिस्ट आहे त्यांची ते काय असते ना, लिस्ट आहे ना, मग आता कसं काय करायचं शेतकरी त्यांच्या जमिनीत आलेली ते आता तुमची प्रोसेस आहे, तुमची प्रोसेस आहे। तुम्ही जर त्या गोगल गाईच्या पावलाने जर तुमची प्रोसेस चालली, आज शेतकऱ्यांना इतक्या अडचणी येते, त्याचे भांडवल गेले, स्वतःच्या बायका कोणाचे दागिने विकून त्यांनी त्या शेतामध्ये भांडवल गुंतवले, आणि तुम्ही 10-15 वर्षांनी तुमच्या जमिनीची प्रक्रिया करून त्यांचे पैसे वसूल करायची प्रक्रिया केली, तर तोपर्यंत मरतील ना ते शेतकरी। तुम्ही आता नाही तुम्ही तहसीलदार साहेब असेल किंवा तुम्ही सहकार मंत्री आपले शेजारचेच आहे, तुम्ही फास्ट किती दिवसात करू शकता आम्हाला हे सांगा, की प्रोसेस तुमची 10 वर्ष चालू,
तोपर्यंत शेतकरी किती पैसे आपले? मुळात काय झालेले यांना यांच्या सवलती मिळतात 35 लाख माझ्या अंदाजाने साहेब, यांना 35 काही लाख दड पण नाही शेतकऱ्यांचे जर यांचं. तुमचे- ते जेवढे शिरवले दोन गावाचे जर अडचणी बुडवले असतील किंवा अडकवले असतील तर 35 लाख रुपये तुम्ही सांगा त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि तुम्ही जर 10 ते 20 वर्ष तुमचा 5 वर्ष तुमचं चाललं. विषय असा आहे हा. का आपण ती पूर्ण प्रक्रिया राबवली, 7-12 बोजे चढले, तर यांनी परत 20-25 शेतकरी, आपण पहिली जाहिरात दिली ती फ्लेक्स लावले होते का कोणाचे थकीत असेल तर तात्काळ संपर्क साधा बाजार समिती. जेवढ्या शेतकऱ्यांनी साधला संपर्क त्यांचे डॉक्युमेंट आपण कलेक्टर ऑफिसला पाठवले, त्यांच्या मार्फत तहसीलदारांना आले. ती पूर्ण प्रक्रिया राबली गेली. परंतु परत मध्यंतरी यांनी एक 5-25 शेतकऱ्यांचे पैसे राहिलेत म्हणले, मग परत अर्ज घेतले आपण, मग ती प्रक्रिया पहिल्यापासून परत चालू झाली. ज्यांची त्याला भरपूर वेळ झाला. सुरुवातीचे ज्यांचं तर तुम्ही केलं पाहिजे. सगळ्यांना नाही पैसे भेटले. त्यावेळेला काही सगळ्यांना पैसे ऍक्शन घेतली भेटले पाहिजे ना त्याच्यावर. ऍक्शन घेतली पाहिजे ना तुम्ही बाजार समितीने तहसीलदाराकडे. आम्ही 4 वेळा तहसीलदाराकडे गेलो, तहसीलदार म्हटले काढले, नोटीस काढली, पण जबाबदारी तुमची पण आहे. साहेब, आता त्यांची ऐका ना, कायदेशीर ऐका ना. प्रोसिजर तुम्ही याच्यामध्ये आहे. ऐका ना. पण हा विषय ऍक्च्युली याच्या आमच्या अगोदरचा आहे. आता तुम्ही हा विषय काढला. बघा मी सांगतो, ऐका निवडणुकीच्या पिरियडमध्ये वाणी साहेबांच्या विग्नर चॅनलला सभापती साहेबांचा एक भाषण आहे जाहीर, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या बाईटमध्ये का कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे देणे आता बाकी राहिलेले नाही, सगळ्यांचे पैसे दिलेले आहेत. परंतु असं काही नाहीये. ठीक आहे, निवडणुकीच्या पिरियडमध्ये त्यांनी तो खोटारडेपणाने ते बोलले काय, परंतु तसं नाहीये. शेतकऱ्यांचे पैसे अजूनही बाकी आहे. मी तुमच्या समोर उभा आहे, माझे सुद्धा पैसे बाकी आहेत. साहेब ऐका ना. परंतु प्रोसिजर तुम्ही ताबडतोब म्हणजे तिला जरा थोडी चालना दिली पाहिजे. शेतकरी भरपूर अडचणीमध्ये आणि त्याला प्रत्येक गोष्टीला आता सध्या अशी परिस्थिती आहे, पैशाशिवाय कुठेच शेती हालायला तयार नाही. तुम्ही आता बघा जुने जे मॅटर आहे साहेब, आता आम्हाला माहित नाही बरोबर ज्या केसेस चालतात, बरोबर. पण ते आमच्या कानावर असावा म्हणून ज्या ज्या लोकांची थकबाकी ते एक लेटर तर द्या. आम्हाला कसं द्यायचं? हो, आहे लेटर दिलेले आहेत पहिले. हो, साहेब त्यांच्या थ्रो गेलेले आहे ना तहसीलदारांना, त्यांनी सांगितलं ना नाही, आता. नाही, ऐका ना, एक म्हणजे मिनिट. आम्ही काय यांचं विचारलं? साहेबांचं काय म्हणणं आहे, गाडगे साहेबांचं का जुनी जे मॅटर आहे ते त्याला माहित नाही. माहित नाही. मग आता तुमचं प्रशासन आहे, समजा जे संचालक मंडळीचे ते आम्ही घेऊ त्यांच्याकडून. नाही पण जुने आहेत ना लोक एक त्याचे. मिनिट. नाही ते समजा तुम्ही जे संचालक मंडळ आहे त्यापेक्षा प्रशासक आहे, जे तुमचे पेंडिंगचे विषय आहे, तुम्ही ते मांडत नाही का मीटिंग मध्ये? नाही, हा पेंडिंग आमच्याकडचा विषय नाही. आता हा पण मला काय तहसीलदार म्हणायचं साहेब आमचा तुमच्या पाठपुरावा meeting वर करायला पाहिजे ना. जुन्नर बाजार समितीच्या आडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले आहेत. त्या मागच्या पंचवार्षिकमध्ये बुडवले, तर नवीन कमिटी आलेली आहे. तुम्ही कोणत्याही संस्थेचं जुन्नर काय असेल ते तुम्ही नवीन कमिटी पुढे मांडलं पाहिजे. हे तुमच्या प्रशासनाचं काम आहे. हे प्रशासनाने केलं पाहिजे का नवीन? आता याला माहितीच नाही किती शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत, कोणत्या अडचणी अडकलेत, काय प्रोसेस आहे तुमची, आता कोणत्या स्टेजला तुमचं प्रकरण चालू आम्हाला आहे, idea याला काय आयडियाच नाही. तुम्ही माहिती का नाही? अध्यक्ष आजच्या आहेत विषय ना ऐकला मी नाही, इथं. नाही, आता पण यांच्याकडे तुम्ही आता शेतकरी इतके केलेलं दिवस संचालक आहेत, निवडणूक पण लढवली, तुम्हाला हा विषयच माहित नाही का? नाही ना माहिती, विचार कधी चर्चा नाही झाली विषय. नाही, पण तुम्हाला माहित नाही का नाही, शेतकऱ्याचे माहितीच नाही पैसे? आम्हाला. आता अचानक हा विषय पुढे आला एवढा, किंवा जमिनीचं वगैरे चाललंय, किंवा कोर्टात केसेस वगैरे ही चर्चा नाही. साहेब, फक्त तुमचं जे आमचं- प्रशासन आहे, माझं ऐका ना, फक्त आमचा हा विषय होता जनरली की बाबा ज्यांचे पैसे राहिलेत ना त्यांनी मॅक्झिमम 1-1.5 महिन्यामध्ये कळावं. 2-2 वर्षांनी आल्यावर त्या 2-2, 3 वर्षांनी आल्यावर पैसे मिळणं मुश्किल आहे. 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे की आमचे ह्या अर्थाकडे एवढे पैसे बऱ्याच लोकांनी ही चर्चा आहे. केलं. पण जुन्या- मागचे विषय ऐका ना, जुन्या थकबाकीचा जो विषय आहे ना हा आमच्या काही एवढा कानावरती नाही. आणि आमच्या एवढ्या आपण केसेस मीडियामध्ये चालू सगळं फिरत होता, कुणी पैसे बुडवले, कोणाचे आणि पैसे त्यांनी- झाले. बरोबर आहे. बघा मीडिया बघा आम्ही कमी पडलो असेल तर ते मी सांगत नाही, परंतु विषय मीटिंग मध्ये असा आला नाही, एवढे केसेस चालल्यात आणि एवढ्या लोकांचे एवढे पैसे देणे बाकी, हा विषय जनरली मीटिंग मध्ये झालेला नाही. बरोबर आहे ना? थोडं साहेब त्याला सांगायचं मीटिंग मध्ये नाही, नाही, बाजार समितीमध्ये शेतमालाचे पैसे किती वेळा द्यायचे, किती दिवसात द्यायचे, त्याला नियम आहे. बरोबर आहे. जर समजा तुमच्याकडे रेकॉर्ड येते, खरेदी मालाचं रेकॉर्ड येते तुमच्याकडे, ओतूर बाजार समिती मध्ये किती आडत्यांकडे किती टन माल आलाय, किती खरेदी झालेली, काय रुपयाची खरेदी झालेली, त्याचा तुम्हाला सेस मिळतोय. मग जर त्या आडत्यांनी त्यांचे पेमेंट रिटर्न केलेत का नाही शेतकऱ्यांची, याची माहिती कोणी घ्यायला पाहिजे? पण साहेब मी नाही विचारतो नाही साहेब, तुम्ही नंतर आले, हा विषय जुना आहे.
मग ती माहिती कोणी घेतली पाहिजे का ह्या अडते आणि ह्या शेतकऱ्याचे पैसे माल यांनी 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी घातलाय आणि ह्या अडचणी आज रोजी माल घेतला तर याचं पेमेंट किती दिवसात केलंय का नाही याची शहानिशा कोणी करायची, कोणी जबाबदारी येते? नाही सांगा ना, बरं नका सांगू. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे भेटले बरं नाही कोणाचे भेटले, फ्लेक्स बरोबर. लावलेले आहेत. बरोबर आहे. जर कोणाचे पैसे थकीत असेल, मिळत नसेल तर त्यांनी तात्काळ बाजार समितीकडे तक्रार करावी. शेतकऱ्यांना सांगणं काम आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, तुमचं आहे बोलणं. एक मिनिट, तुमच्याकडे ती माहिती ते ठेवण्याचं रेकॉर्ड येत system नाही आमच्याकडे. तुम्ही ठेवत नाही, नाही. ते तो अधिकार तुमचा नाही. नाही ते आपल्याला सगळं आपल्याला चोवीस हे तासाच्या बघा पैसे बघा देणं बघा साहेब, compulsory ज्या आहे. शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांनी ताबडतोब 24 तास असेल 48 तास असेल, जे पण मॅक्झिमम 1-1.5 महिन्याची आपली चर्चा झाली आहे की 1-1.5 महिन्यामध्ये मॅक्झिमम तिचा रिपोर्ट आला पाहिजे. माझे ह्या अडचणी एवढे पैसे थकले, तेव्हा काहीतरी ऍक्शन घेत आहे. तुम्ही 2-2, 4-4 वर्षांनी आली होती तेव्हा इम्पॉसिबल. तुम्ही अर्ध्यांना सूचना द्या ना का 24 तासामध्ये हा, शेतकऱ्यांना बघा, पैसे दिले किती पाहिजे. अडचण जर 24 कारण तासात ते पैसे पुढे दिले नाही काय होते आम्ही हे कडक कारवाई समजत नाही. करू. तुम्ही आम्ही लोकांची या हिशोबाने माणूस काय समजतो का बा आपला माणूस हे पोट भरतोय, आज न उद्या येतील 2 रुपये आपले असतील ते. या हिशोबाने शेतकरी तुम्ही शांत चित्ताने हे करू. तुम्ही म्हणता ना 24 तासात बोर्ड लावा. कांद्याचे आहेत, कोण 8 दिवस 8 दिवस नाही, 8-10 दिवस. विषय आहे का तुम्ही याचे आपण शेतकरी, आपण सर्वजण शेतकरी बरोबर की नाही, आपल्याला पैसे आले नाहीत मग आपलं कळवणं काम आहे की नाही हे पहिले मला तुम्ही हो, कळवतात ना. मग एक प्रश्न होता बरोबर आहे की नाही. मग आमचं काय म्हणणं आहे की जास्तीत जास्त लेट 1 किंवा 1.5 महिन्यात तुम्ही आमच्याकडे कंप्लेंट घेऊन या ना. आता जुना विषय तुम्ही साईडला ठेवा, त्याबद्दल जे नॉलेज नाही त्या विषयी मी बोलत नाही, पण इथून पुढल्या कालखंडामध्ये तुम्हाला नाही पैसे मिळाले 1-1.5 महिना आम्हाला कळवा ना. ओके, इथून आम्ही कशी चौकशी करणार योग्य- रामाचे पैसे गेले की नाही, तुमचे पैसे गेले की नाही, आम्ही कशी चौकशी करणार? तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला उलट कळवा. चांगली गोष्ट दुसरं काय, एक मिनिट, दुसरं काय तुम्हाला सुविधा पाहिजे असेल तुम्ही रिटर्न मध्ये कळवा ना आम्हाला. आम्हाला काय स्वप्न पडणार आहे? ठीक आहे. आम्हाला एवढे संचालक 15 संचालक नाही, कोण प्रत्येकाला वैयक्तिक द्या पाहिजे. तर तो संचालक घेऊन मांडलेला विषय नाही तर तुम्हाला येत आला तर आम्हाला कळणार कसं? एक मिनिट साहेब, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. बोला साहेब. आळा भाटा मार्केटला किती व्यापारी येतो? उतूर मार्केटला किती आहेत कांद्याचे व्यापारी? जुन्नर मार्केटलाच का 3-4 जण फक्त उभे करतात? इथं तुम्ही व्यापारी वाढू शकत नाही का? आमची या ठिकाणी कुचंबना होत्या अक्षरशः. म्हणजे साहेब हे तुम्ही एकदा रिटर्न मध्ये द्या म्हणजे आम्हाला चर्चा करता त्याच्यामध्ये येईल. काय अनेक वेळा मागणी आहे लोकांची. अहो साहेब रिटर्न मध्ये द्यायला का काय? लोकांना देत नाही तुम्ही अहो, मला इथं? काय तुम्ही रिटर्न मध्ये द्यायला प्रॉब्लेम काय? एक तुम्हाला पेपर तरी आम्हाला देऊन. रिटर्नमध्ये दिल्यावर साहेब. एक पेपर आम्हाला अनेक चर्चा लोकांनी करता दिलेलं येईल. आहे. आता अर्ज नाहीत का साहेब तुमच्याकडं? काय होतं साहेब? ऐका ना, माझं म्हणणं आमचं म्हणणं ऐकून घ्या. आमचं म्हणणं काय आहे ते 4-5 व्यापारी ठराविक व्यापारी असल्या कारणाने ते पण सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या जवळचे असल्या कारणाने म्हणजे हा पण शेतकरी पण त्यांना काय म्हणू शकत नाही आणि ते त्यावेळेस त्या शेतकऱ्याची लुटमार करतात. तुम्हाला असं म्हणणं आहे की तिथं व्यापारी व्यापारी वाढवा वाढवायला ना. ठीक आहे, नाही वाढवत एक लेटर द्या ना, एखादं करस्पॉन्डंट द्या ना. ठीक आहे, ठीक आहे. चर्चा जावं मिळते ना हो. थोडी चर्चा तर करता येते ना आम्हाला. त्याची नाही चर्चा हा, करा. मग तुमचं- आता मागणी तर केली ना आता उद्याच्या मीटिंग मध्ये तुम्ही हा विषय घ्या ना. घेऊ ना आम्ही. व्यापारी वाढवायचे. व्यापाऱ्याकडे ज्या वेळेला माल विक्रीला जास्त येतो, समजा एका आडत्याकडे 20 गाड्या असतील म्हणजे सर्वसाधारण त्याच्याकडे 4-5 हजार पिशवी विक्रीला असते, त्यावेळेला समोर जर घेणारा व्यापारी नसेल तर मग त्यावेळेला विक्रीला प्रॉब्लेम येतो, पर्यायाने त्याच्यामध्ये शेतकऱ्याची नुकसान होते असं त्यांना म्हणायचं. आणि कमी भावामध्ये पण माल नाही तर भाव लागतो, नाही तर ट्रान्सपोर्टिंग, लोडिंग, अनलोडिंग याच्यामध्ये चार्जेस म्हणून व्यापाऱ्यांची संख्या जर वाढली नक्कीच. तर थोड्याफार प्रमाणामध्ये माल जर असला तर ते बरोबर आणि adjust करतात. तुमच्या जरा तुलना केली ना तर जुन्नर 1-2 रुपयांनी कमीच आहे. कमी जास्त कंट्रोल कमी असतं. बरं, आळे फाटा आणि ओतूर जे हिच्यापेक्षा कांदा त्या जुन्नरला जास्त येतो का त्याच रेंज मध्ये येतो? त्याच रेंजमध्ये येतो. रेंज तीच आहे जुन्नर तालुक्यात, पण आळा फाटा जरा बऱ्यापैकी चालतो, ओतूर बऱ्यापैकी. त्याला कारण असं आहे, सगळं जितके आळे भाटामध्ये 100 व्यापारी आहे, आमच्या उतूरमध्ये 50 व्यापारी आहे आणि जुन्नर असा विषय आहे, फक्त तिथे 4 व्यापारी आहेत. त्याचा पण 3 व्यापारी सक्षम आहेत. काही नाही, व्यापारी वाढवणं हे तुमची रास्त मागणी आहे, कारण की घेणार खरेदीदार जास्त असेल तर आपल्याला 2 पैसे मिळतात, खरेदीदार ठराविक असेल तर त्यातही नुकसान, शेतकऱ्याचं नुकसान होतं. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य आहे. नाही असं नाही, परंतु आता आपल्याला आल्यानंतर आम्ही याच्यावरती नक्की पॉझिटिव्ह रिपोर्ट आपण एक आज आम्ही सर्व शेतकरी तुम्ही निवडणुकीत शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचा संचालक मंडळाने म्हणजे निवडणूक काळे साहेबांनी जे आश्वासन दिलं होते की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा 5 लाखाचा विमा उतरून देऊ. आता निवडणूक होऊन जवळजवळ वर्ष होत आली, अजूनही त्याच्यावर काही चर्चा नाही. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांची म्हणजे
मागणी की या आता म्हणजे यामध्ये आम्ही आता निवेदन देतो की आम्हाला 5 लाखाचा विमा तुम्ही उतरवला पाहिजे आणि जर उतरवला नाही 25 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. 25 तारखेनंतर आम्ही भीक मागो आंदोलन करू. भीक मागो आंदोलनामध्ये आम्ही जेवढे पैसे जमा होतील ते सर्व संबंधित संचालक मंडळाचा आम्ही शेतकऱ्यांच्या मार्फत विमा काढू. याची सर्व तुम्ही संचालक बॉडी आणि प्रशासनाने नोंद घ्यावी. धन्यवाद. जय श्रीराम.